नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे ऑल इन वन इंजिनियर यूट्यूब चॅनलवरती. आपण काही दिवसांपासून प्रोजेक्शन ऑफ लाईनचे क्वेश्चन सॉल्व्ह करून घेत आहे. आज पण आपण तेच करणार आहे. आज आपण प्रॉब्लेम नंबर 4 घेणार आहे. आपल्याला प्रॉब्लेम काय दिलेला आहे? द एंड ए ऑफ अन लाईन ए बी इज 10 mm above the HP and 15 mm in front of VP, while the other end B is 50 mm above the HP and 65 mm in front of VP. The distance between end projector of a line is 60 mm. Draw the projector of a line, determine its true length and inclination of line with HP and VP. ओके, आपल्याला हा प्रॉब्लेम दिलेला आहे. आता प्रॉब्लेम रीड केला आपण. आता प्रॉब्लेम मध्ये काय काय दिलेले आहे आपण गिवन लिहून घेऊ. ओके, फर्स्ट काय दिलेलं आहे? एंड पॉइंट ए ऑफ अ लाईन ए बी इज 10 mm. 10 mm दिलेले आहे. अबव द एचपी, अबव द एचपी म्हणजे कोणता पॉइंट? ए डॅश. ओके, ए डॅश दिलेला आहे 10 mm. त्यानंतर 15 mm इन फ्रंट ऑफ व्हीपी. ए पॉइंट दिलेला आहे 15 mm. नंतर इम्पॉर्टंट गोष्ट, व्हाईल अदर एंड बी इज 50 mm अबाव द एचपी. एंड पॉइंट दिलेला आहे 50 mm अबाव द एचपी म्हणजे कोणता पॉइंट? बी डॅश. किती? 50 mm. आणि 65 mm इन फ्रंट ऑफ व्हीपी. हा खालचा अँगल एंड पॉइंट दिलेला आहे. ओके, नंतर काय दिलेलं आहे? डिस्टन्स बिटवीन एंड प्रोजेक्टर. एंड प्रोजेक्टरचं डिस्टन्स म्हणजे कोणतं डिस्टन्स? पीडी, प्रोजेक्टर डिस्टन्स. किती दिलेलं आहे? 60 mm. ओके, हे आपल्याला एवढ्या गोष्टी गिवन दिलेल्या आहे. आपल्याला फाइंड काय करायचं आहे? ट्रू लेंथ, थीटा, इन्क्लिनेशन विथ एचपी अँड व्हीपी. एचपी सोबत इन्क्लाइन असलं त्याला थीटा म्हणता, ते माहितीच असेल तसं तुम्हाला. आणि इन्क्लिनेशन विथ व्हीपी असलं तर त्याला फाय म्हणता. ओके, ह्या 3 गोष्टी आपल्याला फाइंड करायची. आपल्याला एवढं गिवन दिलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण ड्रॉ करायला सुरू करू. सर्वात आधी एक्स वाय लाईन ड्रॉ करून घ्यायची. इकडे एक्स वाय. ओके, एक्स वाय लाईन ड्रॉ केली. त्यानंतर आपल्याला ए डॅश दिलेला आहे आणि ए पॉईंट दिलेला आहे. ए डॅश म्हणजे कोणता? वरती. ठीक आहे, इन द व्हीपी. व्हीपी वरती किती? 10 mm घेतलं. mm वरती घेतलं. ठीक आहे, आणि 15 mm इन फ्रंट ऑफ व्हीपी. ओके, 15 आणि 10 mm घेतलं. नंतर रेफरन्स लाईन ड्रॉ करायची. केली. एंड पॉइंट दिलेला आहे बी डॅश आणि बी. ओके, तर आता काय करायचं? इकडं वायची साईड आहे कॉर्नर, तिकडे यायचं. मग इकडून 50 mm म्हणजे बी डॅश दिलेला आहे. डॅश कुठं राहतो? एक्स वाय लाईनच्या वरती. किती? 50 वरती घेऊन ठेवायचं. 50 वरती घेतलं. ओके, आणि 65 खाली यायचं. 1 2 3 4 5 6 65. ओके, ते 50 आणि 65 हे जे पॉईंट्स आहे ते काय डिनोट करता? लोकस पॉईंट. कारण ते एंड पॉईंट आहेत.
ओके. नेहमी आपण कोणता पण प्रॉब्लेम ड्रॉ केलेला आहे त्यामध्ये एंड पॉईंटच जो आपला असतो तो लोकस असतो. ओके. त्यानंतर 50 घेतलं, पॅरल लाईन ओढली. ओके. त्यानंतर आपल्याला प्रोजेक्टेड डिस्टन्स दिलेले आहे किती 60. ओके. मग हा जो पॉईंट कोणता आहे, हा ए पॉईंट आहे, हा ए डॅश. ओके. ए पॉईंटवर एक एक्स वाय लाईनवरती किती 60 डिस्टन्स घ्यायचं. ते आपलं कोणतं प्रोजेक्टेड डिस्टन्स आहे. ओके. आणि आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, प्रोजेक्टेड डिस्टन्स कसला अर्थ, एंड पॉईंट ऑफ इलिव्हेशन अँड प्लॅन लेनचं एकाच लाईनवरती येतं. ओके. म्हणजे आपल्याला इलिव्हेशन लेंथ आणि प्लॅन लेंथ भेटली. ओके. ही कोणती लेंथ, इलिव्हेशन लेंथ, आणि ही प्लॅन लेंथ. ओके. इलिव्हेशन लेंथच्या अँगलला काय म्हणता, अल्फा, आणि प्लॅन लेंथच्या अँगलला काय म्हणता, बीटा. आता इथलं डायमेन्शन देऊन टाकून आपण हे डायमेन्शन प्रॉपर स्केलने द्यायचे सर्व 50 आणि 65. ओके. आता आपल्याला जेवढं गिवन दिलेलं आहे तेवढं आपण सर्व गिवनचा वापर करून घेतला प्रॉब्लेम मध्ये. प्रोजेक्टेड डिस्टन्स किती 60. ओके. आता आपल्याला काय फाइंड करायला लागलो, ट्रू लेंथ, थीटा आणि फाय. ओके. आता ट्रू लेंथ कशी फाइंड करायची, आपल्याला वरच्या ट्रूला खाली ओढलं तर प्लॅन लेंथ भेटती, आणि खालच्या ट्रूला वरती ओढलं तर इलिव्हेशन लेंथ भेटती. ओके. मग त्यामुळे आता आपण एक काम करू, वरची जी इलिव्हेशन लेंथ आहे तिला कर्व करू आणि खाली ओढू. आपल्याला कोणती लेंथ भेटेल, ट्रू लेंथ भेटेल. ओके. इलिव्हेशन लेंथचं डिस्टन्स घ्यायचं, आपण त्याआधीच मेजर केलेलं आहे त्यामुळे वापस घ्यायची गरज नाही. घेतलं. त्या लेंथला सरळ खाली ओढायचं, लोकसला जिथं कट होईल हे जे डिस्टन्स झालं ते फाय. ओके. हीच आपली ट्रू लेंथ पण आहे, ट्रू लेंथ, ही प्लॅन लेंथ. ओके. ही इलिव्हेशन लेंथ. आता सरळ आपल्याला ट्रू लेंथ भेटलेली आहे. ट्रू लेंथ मेजर करायची किती आहे, ट्रू लेंथ मेजर केली आणि त्याच ट्रू लेंथचं डिस्टन्स घ्यायचं एवढं कंपासमध्ये, आणि तेच वरती ए डॅश वरती ठेवायचं, मार्क करायचं. आपल्याला सरळ तोच पॉईंट भेटतो ट्रू लेंथचा. ओके. आपण असं पण करू शकतो ड्रॉ, नाहीतर आपल्याला माहिती खालच्या प्लॅनला वरती गेलं तर ती वरची ट्रू लेंथ भेटेल. ओके. मग असं पण तसं पण करू आपण. झाली नाही इथेच मीट. ओके. ही कोणती आहे, ट्रू लेंथ. आता इथले डायमेन्शन देऊन टाकायचे सर्व, प्रॉपर डायमेन्शन द्यायचे सर्व. एरो 3:1 च्या रेशो मध्ये काढायचा.
आता हे पॉईंट्स काय काय दिलेले आपल्याला, बी पॉईंट, ओके, आणि हा बी डॅश, ओके, हे B1, हे B1 डॅश, ओके. आता आपण पॉईंट्स कसे पण देऊ शकतो, कारण आता आपण हे बी डॅश ना हा बी, ए बी पॉईंट आहे ना, त्यामुळे ए बी घेतलेला आहे, ओके. त्यानंतर आता लोकस, हा लोकस आहे आपला, त्याच्यानंतर लोकस ऑफ पॉईंट बी इन, लोकस ऑफ पॉईंट बी इन फ्रंट व्ह्यू, खाली लोकस ऑफ पॉईंट बी इन टॉप व्ह्यू, ओके. त्यानंतर आता आपल्याला काय काय मेजर करायला लावलं होतं, थीटा, फाय आणि ट्रू लेंथ, ओके. वरच्या ट्रू सोबत ट्रूच्या अँगलला काय म्हणता, थीटा. थीटा किती आलेला आहे, मेजर करू आपण. थीटा 36 आला आहे. खाली दर क्वेश्चन झाल्यावर, सर्व क्वेश्चन झाल्यावर खाली रिझल्ट लिहायचा. ट्रू लेंथ, थीटा आणि फाय, ओके. ट्रू लेंथ किती आहे, ट्रू लेंथ 87, इट मीन्स दॅट अप्रॉक्सिमेट 88 आहे ट्रू लेंथ, ओके, 88 mm. थीटा अँगल किती आहे, आता मेजर केला होता 36 डिग्री, आणि अँगल फाय 35 डिग्री. हा आपला क्वेश्चन ड्रॉ करून झालेला आहे. या क्वेश्चनमध्ये इम्पॉर्टंट गोष्ट होती, आपल्याला एंड पॉईंट कसे ड्रॉ करायचं ओळखता आलं पाहिजे, आणि जे एंड पॉईंट आहे जी 50 mm आहे, तोच तीच लाईन आपली लोकस राहते, ओके. ती गोष्ट लक्षात ठेवायच्या. इथं आपला क्वेश्चन संपलेला आहे. आपण अजून मॅक्झिमम आता 4 क्वेश्चन झालेले आपले, अजून 6 आपण क्वेश्चन्स घेऊ प्रोजेक्शन ऑफ लाईन वरती, मग आपण हा प्रोजेक्शन ऑफ लाईन संपून टाकू युनिट, ओके. तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत वगैरे असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग अवर व्हिडिओ.